आणि आजचं कीर्तन जे यूट्यूबच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पसरण्याचं काम करताय गजर हरिनामाचा यूट्यूब चॅनलवाले आमचे कवडे बापू यांचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. विठाला बऱ्याचशा ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर काही मंडळी विचारतात का हो महाराज कीर्तनकारांना प्रवचनकारांना भागवत कथाकारांना मीडियाची गरज काय सज्जन आहे का. या मीडियाच्या माध्यमातून आज प्रत्येक चॅनलवाला व्यक्ती प्रत्येक महाराज या मीडियाच्या माध्यमातून भक्तिरूपी नदी भक्ती ज्ञान आणि वैराग्य हे प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचवत आहे. आणि या मीडियाचं एकच उद्देश आहे की ही भक्ती ज्ञान वैराग्य प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवावं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये वारकरी घडावा. आणि नाही वारकरी घडला तरी प्रत्येक परिवारामध्ये एक तरी हरिभक्त जन्माला यावा. या मीडियाचा उद्देश हे आहे. आलिया संसारा उठावे ग करा शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. देता देवविता नेता नेवविता देता देवविता नेता नेवविता येथे याची सत्ता काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. निमित्ताचा ध्वनी केला से प्राणी निमित्ताचा ध्वनी केला से प्राणी तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. विठाला विठाला ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंग कारू प्रथम नमन हे पांडुरंग कारू प्रथम नमन. पांडुरंग कारू प्रथम नमन. पांडुरंग कारू प्रथम नमन. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान निवृत्ती उदारा सोपान. हे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली. अद्रत्रय जननी देवाची अद्रत्रय जननी देवाची अद्रत्रय जननी देवाची.
ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा यावरी न करावा हेवा मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मज वानरयुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नक्राय नमः शिवाय शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे आलिया संसारा उठा वेग करा आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्मा ज्या भक्तावरती अगाध प्रेम करतात असे असणारे भक्त मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राज्य साधकांचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी ज्ञानियांचा शिरोमणी पूज्यकाचा पूज्यमणी अलंकापूर निवासी संत सम्राट संत शिरोमणी विश्वमाऊली ज्ञानोबाराय आणि या ज्ञानोबारासारखं ज्यांनी अगाध आणि विश्ववंदनीय कार्य केलं असे असणारे संत याच्या पुढे जाऊन सांगायचं ठरलं तर ज्या माझ्या राजाने हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी हाडाचं मनी केलं रक्ताचं पाणी केलं रात्रीचा दिवस केला आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं असे असणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदिगुरु 16व्या शतकातील चालतं बोलतो ज्ञानाचं व्यासपीठ पंचवेद निर्माते महाराष्ट्रभूषण श्रीमंत श्री संत जगदवंदनी तुकोबाराय यांच्या गात्यातील सर्वांच्या पाट्यातील सर्वांच्या परिचयाचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा भंग आजच्या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलाय विठाला सेवेसाठी निवडलेला भंग जगदवंदनी तुकोबारायांचा 4 चरणाचा आहे आणि या अभंगामध्ये जगदवंदन तुकोबाराय संसारात आलेल्या जीवाला उपदेश करताय जो जीव संसारात आल्यानंतर या मोहमायेमध्ये गुरफटून पडलाय त्या गुरफटून पडलेल्या जीवाला माझे तुकोबाराय या 4 चरणामध्ये उपदेश करतात विठाला विठाला प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकडे वळण्याच्या अगोदर अल्प स्वरूपाचा परिहार देणं हा गरजेचं असतो माईबाप मग परिहार का द्यायचा असतो सर्वांना ठाऊक जरी असलं तरी हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं बघा जशी कन्नडून गाडी निघाली किती छत्रपती संभाजीनगर येथे किती वाजता पोहोचेल हे प्रत्येक पॅसेंजरला माहिती असतं आणि कंडक्टरला सुद्धा माहिती असतं तरी कन्नडून बसलेले प्रत्येक पॅसेंजर त्या कंडक्टरला विचार असतो साहेब ही गाडी छत्रपती संभाजीनगर येथे किती वाजून किती मिनिटांनी पोहोचेल हे कंडक्टरलाही माहिती असतं प्रत्येक पॅसेंजरलाही माहिती असतं तरी आपलं आद्य कर्तव्य समजून तो कंडक्टर प्रत्येक पॅसेंजरला तो टाइम टेबल सांगत असतो का हे त्याचं आद्य कर्तव्य असतं तरी आज या ठिकाणी किम निमित्ताने हा कार्यक्रम आहे हे सर्वांना जरी ज्ञात असलं तरी सांगणं हे माझं आद्य कर्तव्य आहे विठाला छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने ओळखला जाणारा आपला संभाजीनगर जिल्हा आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये निसर्गरम्य वातावरणात वसलेला दिव्य भव्य स्वरूपाचा आपला हा कन्नड तालुका आणि या कन्नड तालुक्यामध्ये निसर्गरम्य वातावरणात शिवना नदीच्या तीरावरती काठावरती वसलेलं छोटंसं साजिर गोजिर असं हे जळगाव आणि या गावामध्ये जो सिरसाट पाटील परिवार आहे सिरसाटच या गावामध्ये जो सिरसाट पाटील परिवार आहे ज्या परिवाराचं प्रत्येक क्षेत्रामध्ये अमूल्य असं मार्गदर्शन आहे मग ते राजकीय क्षेत्र असो परमार्थिक क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असो आर्थिक क्षेत्र असो ज्या परिवाराचा प्रत्येक क्षेत्रामध्ये अमूल्य असा वाटा आहे असा असणारा हा शिरसाट पाटील परिवार आणि या शिरसाट पाटील परिवारावरती या ठिकाणी दुःखाचा डोंगर कोसळलाय माईबाप गेल्या 1 वर्षापूर्वी या परिवारातील असणारं सर्वांचं श्रद्धेचं स्थान त्यांनी या जगाचा निरोप घेतला आणि जगाचा निरोप घेऊन त्यांनी इहलोकाची यात्रा संपूर्ण परलोकाची यात्रा त्या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली असे असणारे वैकुंठवासी
सुभाष भाऊ पंढरीनाथ पाटील सिरसाठ यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि म्हणून त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांचे असणारे जिवलग मंडळी, परिवारातील मंडळी सदस्य यांनी या ठिकाणी दिव्य भव्य स्वरूपाचं नियोजन केलंय आणि उरलेल्या वेळेमध्ये या अभंगाचं चिंतन आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. विठाला असल्यानंतर काका आपल्या असं लक्षात येईल की हे जे व्यक्तिमत्व या ठिकाणाहून गेलं, या व्यक्तीचा प्रपंच फारच कच्चा आहे. पत्रिकेवरती जर कधी आपण नजर टाकली तर त्यांचे असणारे चिरंजीव या ठिकाणी नाव दिलेलं आहे. सुदर्शन सुभाष पाटील सिरसाठ हे त्यांचे चिरंजीव आहे. शिवांजली केतन आवारे ही त्यांची मुलगी आहे आणि अजून एक असणारी त्यांची मुलगी गीतांजली सुभाष सिरसाठ. म्हणजे पत्रिकेवरून असं लक्षात येतं की एका मुलीचं लग्न झालेलं आहे, एका मुलाचं आणि मुलीचं लग्न अजून बाकी आहे. या बापाला आपल्या मुलाचं मुलीचं बरंचसं कौतुक सुख सोहळा या डोळ्यांनी पाहायचा होता, पण काळाने घाला घातला आणि या बापाला हिरावून या लेकरापासून घेतलं म्हणून दुःखाचा प्रसंग या ठिकाणी ओढावलाय माईबाप. दुःखाचा प्रसंग जरी असला तरी आपण या ठिकाणी त्यांचं कौतुक करणार आहे. का तर आपले जे वडील या ठिकाणाहून गेले आहे त्या वडिलांची पुढील यात्रा सफल व्हावी, त्यांच्या अडचणी दूर व्हाव्या, त्यांच्या मार्गामध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे येऊ नये म्हणून या परिवाराने गेल्या 7 दिवसापासून श्रीमद भागवत कथेचं नियोजन सुद्धा या ठिकाणी केलं होतं मायबाप. ज्या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं नियोजन केलेलं असतं आणि ज्या ठिकाणाहून हा जीवात्मा गेलेला असतो त्या जीवात्म्याला सद्गती प्राप्त करण्याचं काम ही श्रीमद भागवत कथा करून देते. आणि म्हणून दुःखाचा प्रसंग जरी असला तरी या परिवाराने त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कसर आपल्या पित्याच्या प्रथम पुण्यस्मरणामध्ये ठेवलेली नाही असं या कार्यक्रमातून आपल्या लक्षात येतं. विठाला विठाला. गेल्या 7 दिवसांमधून श्रीमद भागवत कथा आपण या ठिकाणी श्रवण करताय. आता श्रीमद भागवत कथेविषयी काय बोलावं माईबाप. आत्मदेव ब्राह्मणाची पत्नी धुंदुली आणि धुंदुलीच्या बहिणीपासून झालेला मुलगा धुंदकारी आणि गोमातेपासून झालेला मुलगा ज्याला आपण गोकर्ण म्हणतो. ज्यावेळेस धुंदकारी अधर्म करून पिशाची योनीमध्ये भरकटत होता त्यावेळेस त्या धुंदकारीला पिशाची योनीमधून मुक्त करण्याचं काम ते गोकर्णाने केलं. ज्यावेळेस गोकर्णाने श्रीमद भागवत कथेचं आयोजन गावामध्ये केलं आणि ज्यावेळेस त्या श्रीमद भागवत कथेचं श्रवण केल्यानंतर तो धुंदकारी जो पिशाची योनीमध्ये भरकट होता त्या धुंदकारीचा त्या ठिकाणी उद्धार झाला. ही श्रीमद भागवत कथा जीवनाची व्यथा दूर करते म्हणून ही श्रीमद भागवत कथा या ठिकाणी करणं अत्यंत महत्वाचं आहे. विठाला. आणि आज या ठिकाणी पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन सेवा संपन्न होत आहे, ज्यांच्यामुळे तुम्हाला सर्व श्रोते सज्जन मायबापांचा दर्शनाचा योग मला घडून आला असे असणारे आमचे परममित्र महाराष्ट्रातील ख्यातनाम पखवादे गोड ज्यांचं व्यक्तिमत्व आहे, गोड ज्यांचा स्वभाव आहे, कृष्ण महाराज भिंगारे यांच्या माध्यमातून ही कीर्तनरूपी पुष्प माझ्या वाट्याला आलं म्हणून त्यांचे आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो. विठाला. ज्यांनी गेले 7 दिवस या ठिकाणी सुंदर श्रीमद भागवत कथा सर्वांना ऐकविली असे असणारे आपल्या परिसराचं वैभव दादासाहेब महाराज अकोलकर कन्या शिक्षण संस्था हतनूर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. बाबांचा आभार. त्याचबरोबर सुंदर चाल जे आपल्यासमोर ज्यांनी सादर केली या गावचं असणारं वैभव ज्ञानेश्वर माऊली बारगळ ज्यांना मी प्रेमाने काका म्हणतो. गोड व्यक्तिमत्व आहे, गोड आवाज आहे. एवढं वय झालं काका तरी सुद्धा आवाज तुमचा ऐकावा वाटतो. आणि आपल्या पंचकृषीचं भूषण नव्हे तर ज्यांनी संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्हा गाजून टाकलाय आणि जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जात आहे आमचे परममित्र ज्येष्ठ बंधू महेश महाराज विदाठी या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांचाही आभार व्यक्त करतो. विठाला विठाला. त्याचबरोबर या परिसराचं या गावाचं असणारं वैभव आमचे रमेश काका शेळके या ठिकाणी उपस्थित आहे. हे मंडळीनं महाराज खूप दूरपर्यंत आम्ही कार्यक्रम केले. 200, 300, 400 किलोमीटर प्रवास केला पण हे 2 मंडळी कंटिन्यू माझ्यासोबत होते. कार्यक्रम आटपल्यानंतर महाराज लोकांना विचारायचे का हो कीर्तनाचं सुंदर झालं, महाराज कुठले आहे तर काका विनोदानं सांगायचे बाबा त्यांचं गाव मला माहिती नाही पण त्यांचं नाव माहिती आहे. मग लोक विचारायचे नाव तरी सांगा. अहो त्यांचं नाव 10 तोंडे आहे. मग लोक विचारायचे यांचं नाव 10 तोंडे आहे मग बाकीचे 9 तोंड कुठे ते सांगायचे 9 तोंड अभ्यास करताय आणि 1 तोंड कीर्तन करताय. विठाला विठाला. असे गोड व्यक्तिमत्व आमचे भाऊ असतील, आमचे विनिकरे बाबा, आमचे मामा असतील, पेटी मास्तर असतील, आमचे बाबा असतील,
आमचे बाबा असतील, सर्वांचं नामोल्लेख या ठिकाणी करतो. गोड मृदुंगाचार्य आहे, गोड साऊंड सिस्टम आहे आणि या वातावरणामध्ये आजची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे. विठाला विठाला. त्याचबरोबर माझा आवाज तुमच्या सर्व निंद्रेपर्यंत जे काटेकोरपणाने पोहोचवत आहे, आपल्या पंचकृषीचं असणारं भूषण, ज्यांची प्रत्येक गावामध्ये सिस्टम असतं, असे असणारे जाधव साऊंड सिस्टम तुमचे सुद्धा गणेश भाऊ आभार व्यक्त करतो. सिस्टम खूप 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 म्हणजे गोड आहे असं बऱ्याचशा ठिकाणी फक्त म्हणावं लागतं बाबा, बऱ्याचशा ठिकाणी म्हणावं लागतं, पण इथं म्हणायची गरज नाही. सिस्टम सुद्धा गोड आहे आणि या ठिकाणी वारकरी मंडळी सुद्धा गोड आहे. विठाला विठाला. त्याचबरोबर ज्यांचा आशीर्वाद माझ्या सदैव पाठीशी असतो असे असणारे गुरुवर्य, आपल्या पंचकृषीचं भूषण, ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन त्या परमात्म्याच्या चरणी वाहून टाकलं, असे गुरुवर्य परमपूज्य आदरणीय शिवानंद गिरजी बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे तबलावादक माऊली या ठिकाणी उपस्थित आहे, सांडू महाराज उपस्थित आहे. तर सर्वांची जर नावं घेत गेलो तर कीर्तन आपलं याच्यातच होऊन जाईल. म्हणून सर्व श्रोते सज्जन मायबाप्पांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो आणि अभंगाला स्पर्श करतो. विठाला. सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंदन तुकोबरायांचा 4 चरणाचा आहे आणि अभंगामध्ये जगदवंदन तुकोबराय उपदेश करतात. विठाला विठाला. आणि म्हणून अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी अभंगाचा सरळ सरळ अर्थ तुम्हा श्रोते सज्जन मायबापांसमोर ठेवतो. अभंग 4 चरणाचा आहे, तुकोबरायांचा आहे. या अभंगामध्ये तुकोबराय संसारात आलेल्या जीवाला उपदेश करताय. आली या संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. हे संसारात आलेल्या जीवा, अरे उठा वेग करा आणि त्या पांडुरंग परमात्म्याला शरण जा. सज्जन हो ऐका, संतांचे अभंग म्हणजे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तर शोधणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. ज्या दिवशी त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळेल ना, निश्चित आपलं हित, कल्याण आणि सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. मग जो सेवेसाठी आपण अभंग निवडलाय त्या अभंगात नेमके प्रश्न किती व कोणते हेच आपल्याला बघायचंय. तुकोबरा पहिल्या चरणात वर्णन करतात, आली या संसारा उठा वेग करा. संसारात आलेल्या जीवाला तुकोबरा उपदेश करतात. मग प्रश्न या ठिकाणी असा आहे, संसारात आलेल्या जीवालाच उपदेश का? प्रश्न दुसरा, संसारात आलेल्या जीवाला उपदेश आहे, मग संसारात आलेल्याच जीवाला उपदेश का? आली या संसारा उठा वेग करा. तुकोबराय उठवण्याचं काम करताय. मग का उठायचं? तुकोबराय म्हणतात वेग करा. वेग का करायचं? एवढ्यावर तुकोबराय थांबले नाही, तर शरण जा उदारा पांडुरंगा. बाबा रे, त्या पांडुरंग परमात्म्याला शरण जा. मग या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो की पांडुरंग परमात्म्याला शरण जाण्याची गरज का? तुकोबराय असे बी म्हणू शकत होते, शरण जा पांडुरंगा, पण पांडुरंग शब्द वापरण्याच्या अगोदर तुकोबरायांनी उदारा शब्द वापरला. उदारा. मग उदारा शब्द वापरण्यामागचं नेमकं कारण काय आणि पांडुरंग परमात्म्याला शरण का जायचं, हा संपूर्ण प्रश्नोत्तर आपल्याला अभंगाच्या प्रथम चरणात पाहायचं आहे. विठाला विठाला. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय वर्णन करतात, देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. बाबा रे, जो नरदेह तुला मिळाला आहे ना, या नरदेहावरती त्या काळाची सत्ता आहे आणि रात्रंदिवस एक करून जे धन तू कमवतोय ना, त्या धनाचा मालक भगवान कुबेर त्या ठिकाणी सांगितलाय. आणि या ठिकाणी मनुष्य मात्राचं काय आहे? मग या देहावरती त्या काळाची सत्ता कशी आणि या धनावरती त्या कुबेराची सत्ता कशी, हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात आपल्याला पाहायचं आहे. तिसऱ्या चरणात तुकोबराय वर्णन करतात, देता देवविता नेता नेवविता, येथे याची सत्ता काय आहे. बाबा रे, देणारा भगवान परमात्मा आहे, नेणारा भगवान परमात्मा आहे. मग या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक वस्तूवर आपली या ठिकाणी काय सत्ता आहे, हेच आपल्याला अभंगाच्या तिसऱ्या चरणात पाहायचं. शेवटच्या चरणात तुकोबराय वर्णन करतात, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, आणि तुका म्हणे म्हणून व्यर्थ केला. बाबा रे, जे धन दौलत ऐशो आराम गाडी बंगला आपण कमवतोय ना, ते संपूर्ण प्रॉपर्टीचा मालक वारिसदार आपण फक्त निमित्त मात्र आहोत. करता करविता तो परमेश्वर आहे आणि याच्यामध्ये गुंतल्यामुळं आपली त्या ठिकाणी विठाला 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 निमित्त मात्र धनी आहोत, निमित्त मात्र मालक आहो आणि म्हणून याच्यामध्ये गुंतल्यामुळे त्या ठिकाणी वाया जाण्याची दाट शक्यता आहे. मग तुकोबरायांनी बरेचसे प्रश्न या कीर्तनामध्ये या अभंगामध्ये मांडले आणि याची उत्तर आपल्याला आता बघायची. विठाला विठाला. अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी हे कीर्तन प्रथम पुण्यस्मरणा निमित्त आहे मायबाप. मग प्रथम पुण्यस्मरण का करावं लागतं? दशक्रियाविधी का करावं लागतो? तेरवी का करावं लागतं? बऱ्याचशा ठिकाणी आजही विदाटे बाबा बऱ्याचशा मंडळींना ही माहिती नाही
की पुण्यस्मरण केल्यानंतर काय होतं हो, तर ऐका, पुण्यस्मरण हा एक असा विधी आहे की जो मायबापांच्या ऋणातून मुक्त करण्याचं काम आज या ठिकाणी करणार आहे. ज्या मातेने 9 महिने उदरात ठेवलं, ज्या पित्याने बोट धरून चालवायचं शिकवलं, अशी मायबाप गेल्यानंतर त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा विधी करणं अत्यंत गरजेचं असतो आणि हे आपण केला पाहिजे. अरे, या देहाची चमड्याची चप्पल करून जरी आपण त्या बापाच्या पायात घातली तर त्या बापाचे उपकार आपल्यावरून फिटत नसतात. ऐका सज्जन हो, या देहाची चमड्याची चोळी करून जरी आपण आईच्या अंगात घातली तरी त्या आईचे उपकार कधी फिटत नसतात. एवढे उपकार त्या मायबापांच्या आपल्यावरती आहे. पण अशा उपकारातून सुद्धा ऋणी होण्यासाठी हा छोटासा विधी असतो आणि तो आपण या ठिकाणी केला पाहिजे. विठाला विठाला. आणि मग दशक्रिया विधी 13वी पुण्यस्मरण आपण या ठिकाणी केल्यानंतर जो जीवात्मा या ठिकाणाहून गेलाय त्या जीवात्म्याची पुढील जी वाट आहे ती चांगली होती, चांगली सद्गती त्यांना मिळती आणि चांगली सद्गती त्यांना मिळाली की त्यांचं कल्याण होतं बाबा. आणि त्यांचं कल्याण झालं की ते तृप्त होतात आणि ते तृप्त झाले का आपल्याला आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. वा वा वा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. तुका म्हणे पितृ आशीर्वाद सूचक प्रमाण देत बाबांनी. तुका म्हणे पितृ कल्याण इच्छिती आणि आशीर्वाद देती. हा विधी केल्यानंतर ते पित्र, ते मायबाप, ते पूर्वज आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्यांनी जर एकदा आशीर्वाद दिलं तर आपलं कल्याण होण्यापासून कोणीही आपल्याला रोखू शकत नाही सज्जन हो. म्हणून लाखो रुपयाचा खर्च न करता आपली जशी परिस्थिती असेल तशा परिस्थितीमध्ये का होईना पण आपण हा दशक्रिया विधी, ही 13वी आणि हे प्रथम पुण्यस्मरण केलं पाहिजे. ही काळाची गरज आहे. विठाला बोलायसारख्या भरपूर गोष्टी आहे पण वेळ आपल्यापाशी कमी आहे. संपूर्ण अभंग आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे. अभंगाचा सरळ सरळ अर्थ तुमच्या समोर ठेवलाय. दशक्रिया विधी 13वी प्रथम पुण्यस्मरण का करावं लागतं शॉर्टकट मार्गाने तुम्हाला संक्षिप्त स्वरूपात सांगितलंय. आता अभंगाला स्पर्श करत असताना आपण या ठिकाणी अभंगाचं प्रथम चरण पाहणार आहोत. मग प्रथम चरण पाहू, मग दुसरे चरण, मग तिसरे चरण आणि मग चौथे चरण. चिंता करू नका, एक एक शब्द तुम्हाला मी फोडून सांगेल. फोडून, कारण नावच आपलं 10 तोंडी आहे. एका चरणावर का होईना पण पूर्ण बारीक पीठ करून या ठिकाणी मी सांगेल. विठाला विठाला. मग तुकोबारा अभंगाची रचना करत असताना सुरुवातीला आलिया शब्द वापरतात. आलिया संसारा उठा वेग करा आणि शरण जा उदारा पांडुरंगा. हे संसारात आल्यानं जीवांनो अरे उठा, जाग व्हा, वेग करा आणि त्या पांडुरंग परमात्म्याला शरण जा. हे आपण पाहणार आहोत. पण तुकोबाराय आलिया शब्द वापरतात. मग आलिया शब्द वापरण्यामागचं नेमकं कारण काय ऐका. 3 वर्ग पडतात. पहिला वर्ग
देवाचा, दुसरा वर्ग संतांचा आणि तिसरा वर्ग जीवाचा. भगवान परमात्मा अवतार घेतो, संत येतात आणि जीवाला यावंच लागतं. भगवान परमात्मा अवतार घेतो, कशासाठी अवतार घेतो? जगाचा मायबाप, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन आम्हा हेची करणे काम, बीज वाढवावे नाम. धर्माचं रक्षण करण्यासाठी, धर्माचं पालन करण्यासाठी, अधर्माचा विनाश करण्यासाठी भगवान परमात्मा बाबा अवतार घेतो. बरं, संत येतात, बाबासारखे संत येतात. मग संत येण्यामागचं नेमका उद्देश काय असतं? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, वैकुंठवासी आलो याची कारणाची. बोलिले जे रुची सास बाबा वर्ताया, सास बाबा वर्ताया. साडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, साडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. बोलिले ऋषी सच भावे वर्ताया, सच भावे वर्ताया. आडराणी भरले जग, साडू संतांचे मार्ग आडराणी भरले. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, याच कारणासाठी आम्ही आलो की झाडू संतांचे मार्ग. बाबा, संतांचे मार्ग झाडण्यासाठी आम्ही इथं आलो आणि प्रत्येक घराघरापर्यंत येथे उपकारासाठी आले घराच्या वैकुंठी, आले घराच्या वैकुंठी, आले घराच्या वैकुंठी. हे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या. येथे उपकारासाठी संत येतात, फक्त उपकार करण्यासाठी, जगाचं कल्याण करण्यासाठी येतात. पण जीव मात्र असा आहे की त्या जीवाला या ठिकाणी यावंच लागतं. तुम्ही अशा असं कसं? तर मरणाची वेळी जशी अंतकरणामध्ये या जीवाची इच्छा असली की तसा जन्म त्याला घ्यावा लागतो. अंतकरणामध्ये अंतकाळी जशी त्याची वासना असली तसा जन्म त्याला त्या ठिकाणी मिळतो. विठाला विठाला. हे मी सांगत नाही, संत सांगतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. अंतकरणामध्ये मरणाची वेळी जशी आपली इच्छा असली बाबा, तसा जन्म आपल्याला त्या ठिकाणी भेटतो. तुम्ही म्हणशा महाराज ठीक आहे हो, तुम्ही सांगायचं म्हणून आम्ही ऐकायचं का? एखादा तरी शास्त्राचा पुरावा द्या, ऐका. हे प्रकरण समजून घेण्यासाठी आपण श्रीमद भागवत कथेमध्ये प्रवेश करू, ऐका. श्रीमद भागवत कथेमध्ये राजा भरताचं जीवनचरित्र त्या ठिकाणी आलंय आणि गेल्या 8 दिवसापासून आपण राजा भरताचं जीवनचरित्र त्या ठिकाणी आपण श्रवण केलंय. राजा भरताचा जीवनचरित्राचा जर कधी विचार केला तर कितीतरी वर्ष त्यांनी राज्याचा उपभोग घेतल्यानंतर शेवटी त्या राज्याचा त्यांना वैताग आला, वैराग्य निर्माण झालं आणि त्या राजा भरताने आपली जी संपत्ती होती मुलांमध्ये सामायिक त्या ठिकाणी वाटणे करून त्या ठिकाणी ते हरिहर क्षेत्री जाऊन राहिले. हरिहर क्षेत्रामध्ये जो पुलाह आश्रम आहे त्या पुलाह आश्रमामध्ये जाऊन ते रोजची नित्य साधना करू लागले. काका, नित्य साधना करत असताना त्या पुलाहाश्रमाच्या शेजारी असणारी जी नदी, श्रीमद भागवत कथेमध्ये त्याचं वर्णन आलंय, त्या नदीचं नाव गंडकी आलंय. त्या गंडकी नदीमध्ये ते राजा भरत त्या ठिकाणी स्नान करायचे आणि आपला नित्यक्रम आटपून भगवान परमात्म्याची पूजा आराधना ही नित्य नेमाने करायचे. जो व्यक्ती परमार्थाला लागलाय, ज्याला परमार्थ करायचा आहे आणि ज्या भगवान परमात्म्यापर्यंत ज्या व्यक्तीला, ज्या हरिभक्ताला पोहोचायचं आहे ना, त्या व्यक्तीने परमार्थ करत असताना नुसता परमार्थ करायचा नसतो, तर तो परमार्थ नित्य नेमाने करायचा असतो. माझे नाथ बाबा वर्णन करतात, जया परमार्थाची चाड, जया परमार्थाची चाड, तिने सांडवेली गाड, सांडवेली गाड, करुणी भजनाची चाड, करुणी भजनाची चाड, नित्य नेम आदरे
नाथ बाबा वर्णन करतात, जया परमार्थीची चाड त्यांनी सांडावेली गाड, धरुणी भजनाची चाड नित्य नेम आधारी. बाबा रे, त्या परमात्म्यापर्यंत तुला पोहोचायचं आहे ना, मग परमार्थ करतोय ना, तो परमार्थ करत असताना त्या ठिकाणी नित्य नेमान कर, असे नाथ महाराज त्या अभंगात वर्णन करतात. विठाला आणि मग ते राजा भरत सर्वस्व त्या ठिकाणी राज्याचा त्याग करून पुलाश्रमामध्ये राहायचे आणि पुलाश्रमामध्ये राहून भगवान परमात्म्याची आराधना करायची. पण एक दिवस राजा भरताच्या जीवनामध्ये असा आला, सकाळची वेळ होती, त्या गंडकी नदीमध्ये स्नान केलं आणि गंडकी नदीमध्ये स्नान केल्यानंतर त्या नदीच्या काठी ध्यान धारणा करत राजा भरत त्या ठिकाणी बसले. पण अशा वेळेस एक गर्भवती हरण त्या ठिकाणी आलं आणि पाणी पिण्यास त्या हरणाने सुरुवात केली. जीवाला जन्माला यावं लागतं वासनेमुळे, याच्यावरती मी बोलतोय. पाणी पिण्यासाठी सुरुवात केली, अजून तहान भागली नव्हती, तितक्यात एका हरणाला त्या ठिकाणी सिंहाची गर्जना कानावरती पडली. काय करावं, पाणी अजून पिलं नाही, पुढं गेलं तर नदी आहे आणि थांबलं तर सिंह येऊन मला मारून टाकू शकतो, ही भीती हरणाच्या अंतकरणामध्ये आहे. करावं तर काय करावं, त्यावेळेस हरणाला काही सुचेना आणि मग अलगद त्या परिस्थितीमध्ये त्या हरणाने त्या नदीच्या पात्रामध्ये उडी टाकली. नदीच्या पात्रामध्ये उडी टाकताच त्या ठिकाणी गर्भाशयातून, तिच्या योनीतून तो पाडसाचा तो गर्भ बाहेर पडला आणि त्या पाण्यामध्ये गटगळ्या खाऊ लागला दादा. आणि पुढे आपला गर्भपात झाला म्हणून ते हरण एका दरीमध्ये जाऊन कोसळले, असं श्रीमद भागवत कथेमध्ये वर्णन आपण 7 दिवसापासून ऐकत आहात. पण त्यामध्ये विशेष असा प्रकार घडला, जे राजा भरत त्या गंडकी नदीच्या काठी ध्यान धारणा करत होते, त्या राजा भरताला त्या पाडसाची दया आली आणि त्या पाडसाला घेऊन ते पुलहाश्रमामध्ये गेले आणि राजा भरताचं सर्वस्व ते हरण बनलं. विठाला जे राजा भरत दिवस उगल्यापासून दिवस मावळेपर्यंत हजारो जपमाळीचा जप करायचे काका, ते राजा भरत संपूर्ण जीवन संपूर्ण दिवस त्या हरणाचं लालन पालन करण्यामध्ये घालवायचे. ज्या राजा भरताने आपला सर्वस्वचा त्याग करून वनामध्ये गेले, हरिहर क्षेत्रामध्ये गेले भगवान परमात्म्याला शोधण्यासाठी, शेवटी ते राजा भरत त्या हरणाच्या मोहामध्ये गुंतून पडले. मी गेल्यानंतर माझ्या हरणाचं कसं होईल, मी गेल्यानंतर माझ्या हरणाला कोण पाहिलं, याच चिंतेमध्ये राजा भरत पाहिजे. आणि असं असताना त्या ठिकाणी राजा भरताचा काळ जवळ आला. काळाने घाला घातला, माझ्या हरणाचं कसं होईल, माझ्या हरणाचं कसं होईल, याच चिंतेमध्ये राजा भरत होते. आणि अशाच चिंतेमध्ये असताना त्यांचा देह त्यांनी सोडला. त्याचा परिणाम असा झाला की ज्या राजा भरताने आपलं सर्वस्व सोडलं परमात्म्यासाठी, पण हरणाच्या मोहामध्ये घाला तो घात, वासने घाला तो जड भरत राजा हरली गर्भी गेला, घाला तो घातला वासने, घाला तो घातला वासने. जड भरत राजा हरली गर्भ गेला, घाला तो घातला वासने, घाला तो घातला वासने. सुंदर प्रमाण दिलं काकांनी. जड भरत राजा हरणा गर्भा गेला आणि घाला तो घातला वासनेने. अंतकरणामध्ये मरणाची वेळी जशी इच्छा असली तसा त्याला पुढील जन्म मिळतो. मग लोक खूप डोकेबाजी महाराज. एका जणांनी कीर्तन ऐकल्यानंतर मला विचारलं, बाबा अंतकाळी जर कधी परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतर जर सद्गती मिळत असेल तर आयुष्यभर परमार्थ करण्याची गरज काय? ज्या दिवशी आपल्या अंगाला घाम येईल, आपली बीपी वाढेल, त्या ठिकाणी शुगर वाढेल आणि ज्यावेळेस आपल्याला कळेल की आपलं या ठिकाणी रामनाम सत्य होणार आहे, त्या दिवशी आपण रामकृष्णारी म्हणायचं आणि स्वतःचं कल्याण करायचं. पण सज्जनो ऐका, ते रामकृष्णारी अंतकाळी मुखामध्ये यायला सुद्धा भाग्य लागतं. जर आयुष्यभर जर कधी अंतकरणामध्ये हा प्रपंचच असला काका, तर शेवटी ते रामकृष्णारी नामस्मरण आपल्या मुखामध्ये कसं येणार? बहुत सुकृताची जोडी म्हण विठ्ठली आवडी, म्हण विठ्ठली आवडी, म्हण विठ्ठली आवडी. बहुत सुकृताची जोडी म्हणली विठ्ठली आवडी, म्हण विठ्ठली आवडी. बहुत
सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. बाबा रे, कितीतरी जन्माचं पुण्य असतं तेव्हा त्या परमात्म्याचं नाव आपल्या मुखामध्ये येतं आणि मग आयुष्यभर आपल्याला परमार्थ करावा लागतो. आयुष्यभर अंतकाळी ज्याच्या नामाला मुखा तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी ज्याच्या नामाला म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा सुखा त्याच्या पार नाही. पण हे नाम अंतकाळी येण्यासाठी जीवनभर आपल्याला परमार्थ करावा लागतो, हे मात्र निश्चित आहे. जीवनभर या अंतकरणामध्ये जर कधी आपण प्रपंच साठवून ठेवला, संसार साठवून ठेवला, तर शेवटी त्या रामनाम आपल्या मुखामध्ये येत नाही. हे त्रिकाल बाधित सत्य आहे. विठाला विठाला. आणि म्हणून तो कोबारा म्हणतात, आली या संसारा अंतकरणामध्ये जशी त्याची अंतकरणामध्ये अंतकाळी जशी त्याची इच्छा असली तसा जन्म त्याला भेटतो. हे आपण पाहिलं, हे तुकोबारांनी वर्णन केलं. पण संसारात आलेल्या जीवाला तुकोबारा त्या ठिकाणी उपदेश करतात. मग या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो की संसारात आलेल्याच जीवाला उपदेश का? सज्जन हो ऐका, जो जीव संसारामध्ये आलाय ना, तर संसार मुळातच दुःखाचं मूळ सांगितलं आहे. संसार दुःखामुळं चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठी रात्रंदिवस तळमळ. रे, ज्या संसाराचं मूळच त्या ठिकाणी दुःख आहे, अशा दुःख बांधवडी संसारामध्ये आपण आलोय ना, मग त्या परमात्म्याला शरण जा आणि आपला उद्धार करून घ्या. विठाला आणि मग संसारात आलेल्या जीवाला उपदेश याचं कारण हेच आहे की ज्या संसारात आपण गुरफुटून पडलोय ना दादा, त्या संसाराच्या अंगी व्यसनच व्यसन आहे. तुम्ही भाग्यवान आहात बाबा की या संसारामध्ये तुम्ही गुंतले नाही अजून, आहे की नाही? आणि माझं म्हणणं आहे, गुंतू तरी नका. विठाला विठाला. कृष्ण महाराज रोज सांगायचे संसारामध्ये गुंतू नका, गुंतू नका, गुंतू नका. पण गुंतलोच बाबा, आहे की नाही? आता एकदा गुंतल्यावर काय करता? त्यांचा दांडगा अनुभव होता, पण मी ऐकलं नाही बाबा, आहे की नाही? जर तुमचं ऐकलं असतं तर माझं आज कल्याण झालं असतं. विधाटे बाबा, तुम्ही जर ऐकलं तर निश्चित स्वरूपात कल्याण होईल. विठाला विठाला. कारण तुकोबारायाने जो संसार सांगितला, त्या संसाराच्या अंगी व्यसनच व्यसन आहे. संसाराच्या अंगी अवधीच व्यसने, 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 संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. हे आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, शुद्ध झालो. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे जोडे झाले त्रिभुवन, आता हे जोडे झाले त्रिभुवन, आता हे जोडे झाले त्रिभुवने, आता हे जोडे झाले त्रिभुवने. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आणि आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, तुकोबारा स्वतः सांगतात. आणि काय असतं बाबा, एकटा जीव कधी सदाशिव असतो. एकटा जीव सदाशिव, त्याची येते सर्वांना क्यू आणि त्याला घालतं कुणीही जीव. असे एकट्या जीवाची व्यथा आहे. तर ज्या ठिकाणी असते जोडी तिथे होती घर फोडी, फिरायला लागते गाडी, राहायला लागते माढी, महिन्याला लागते साडी, आणि त्यांचा लाड पुरवू पुरवू आपली चुरा होतात हाडी. असं नाव जोडी. विठाला विठाला. आणि म्हणून संसारात गुतू पडू नका असे तुकोबारा त्या ठिकाणी वर्णन करतात.
आलिया संसारा उठा वेग करा. बाबा या संसारामध्ये तुम्ही गुंतून पडू नका, तर उठा वेग करा. मी एका साधकाने तुकोबारायला प्रश्न केला, का हो तुकोबाराय तुम्ही मानव जातीला सांगता की तुम्ही उठा जाग व्हा, मग हा संपूर्ण समाज त्या ठिकाणी झोपी गेलाय का? हो बाबा, अज्ञानरूपी अंधकारामध्ये हा संपूर्ण समाज त्या ठिकाणी झोपी गेलाय आणि त्या संपूर्ण समाजाला जागी करण्याचं काम वारकरी संप्रदायामध्ये जेवढे संत होऊन गेलं तेवढ्या संतांनी त्या ठिकाणी केलंय. उठा जागे भारे आता, उठा जागे वारे आता, वरण करा पंढरीनाथा, वरण करा पंढरीनाथा. हे भावे चरणी ठेवा माथा, सुख व्यथा जन्मा, हे भावे चरणी देव माता, तू करी येता जन्म. काय गोड आवाज आहे हा, असं वाटतं ऐकतच राहावं. उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माचा. जसं तुकोबारांनी जागा केलं तसं नामदेवरायांनी सुद्धा आपल्याला जागी केलं. तुकोबारांनी अभंगात तर जागे केलं, पण अजून एका अभंगामध्ये तुकोबारांनी संपूर्ण जनाला जागे केलं. उठा सकळ जन उठेले नारायण. आपल्याला जागी केलं यात नवल काय, सर्व जनाला जागी केलं यात नवल काय. त्या नामदेवरायाचा एवढा अधिकार मोठा की त्या संतांनी सूर्यदेवाचा असणारा सारथी अरुणीला सुद्धा जागी केलं. उठा अरुणोदय प्रकाश झाला, अरुणोदय प्रकाश झाला, हे घंटा गजर गरजेला, गजर गरजेला, हरी चौघडा सुरू झाला, हरीचा चौघडा सुरू झाला. हे काकडा रती समयाचा, महाद्वारी वैष्णव जन, महाद्वारी वैष्णव जन, तक्रार ती समयाला, महाद्वारी वैष्णव जन, महाद्वारी वैष्णव जन. संतांनी आपल्याला जाग करण्याचं काम केलं. उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजेला, हरी चौघडा सुरू झाला, काकड आरती समयाचं. अरे संतांनी किती सांगावं, आपल्याला जागी केलं, सकळ जनाला जागी केलं, अरुण देवाला जागी केलं, पण संतांचा एवढा अधिकार की त्या संतांनी पांडुरंगाला सुद्धा जागी केलं. उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, वैष्णवांचा वेळा गरुडा परिदाटला, वैष्णवांचा वेळा गरुडा परिदाटला. उठा पांडुरंगा समय पातळा, वैष्णवांचा वेळा बरोबरी दाटला, वैष्णवाचा वेळा बरोबरी दाटला. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरुड पायी दाटला. त्या संतांनी प्रत्येक जीवाला जाग करण्याचं काम केलं आणि म्हणून तो कोबारा सांगतात, आलिया संसारा उठा वेग करा. बाबा रे उठा वेग करा. मग या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो, ठीक आहे महाराज, आलिया बघितलं, संसारा बघितलं, उठा पाहिलं, पण वेग तुकोबारांनी शब्द का वापरला? आज छत्रपती संभाजीनगर इथून जर कधी आपण पुण्याला जाण्यासाठी निघालो तर प्रत्येक रोडवरती 2-2, 5-5 किलोमीटरवरती बोर्ड पाटी लावलेली असते की गाडीचा वेग कमी ठेवा, गाडी सावकाश चालवा, वेग वाढवू नका. मग प्रशासन जर आपल्याला इतकं वेळोवेळी सांगत असतं आणि मग तुकोबारा एका ठिकाणी असं का सांगतात की आलिया संसारा उठा वेग करा, मग तुकोबारा त्या ठिकाणी विरोधार्थी का बोलता? तर त्याचं कारण तुकोबारानं सांगायचं, बाबा ज्या संसारामध्ये तू गुरफटून पडलाय ना, त्या संसारामध्ये एका क्षणाचा सुद्धा भरोसा नाही, म्हणून तू वेग कर. क्षण बंगुर जाय न कळता, क्षण बंगुर जाय न कळता, क्षण बंगुर जाय न कळता,
दिवसा वारे सावध तोडा माया आशा काही न चले मग गळा पडेल फासा पुढे थोर हुशार आहे ओळसा बाबा रे ज्या मृत्यू लोकांमध्ये तू जन्माला आलाय ना त्याचा एका क्षणाचा सुद्धा भरोसा नाही म्हणून वेग कर हे एक कारण आणि दुसरं कारण महाराज जो नरदेह आपल्याला लाभलाय ना या नरदेहामध्ये आपल्याकडे वेळ फार कमी आहे तुकोबरायचे बंधू एका ठिकाणी वर्णन करतात अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले पाहिजे का बाबा जो नरदेह तुला मिळालाय ना त्या नरदेहामध्ये वेळ आपल्यापाशी फार कमी आहे अल्पायुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय अरे 100 वर्षाचं जरी आपल्याला आयुष्य असलं तरी 50 वर्ष आपले रात्रमध्ये जातात काका उरले 50 वर्षामध्ये 20 वर्ष आपले बालपणात जातात उरले 30 वर्ष ते 30 वर्ष सुद्धा आपले नाही 30 वर्षामध्ये पीडा आहे रोग आहे क्षय आहे याच्यामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य चाललं जातं माय मग आपल्या आयुष्यात नेमकं उरतं तरी काय म्हणून बाबा रे आलिया संसारा उठा वेग करा आणि शरण जा उदारा पांडुरंगा बाबा त्या पांडुरंग परमात्म्याला शरण जा मग शरण जाण्याची गरज काय हेच आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे विठाला हा नेमकं प्रमाण सोडितो कवा म्हणून आहे की नाही का एकाच प्रमाणावर कीर्तन करतो म्हणून ऐका शरण जाऊ दारा पांडुरंगा तुकोबरा त्या पांडुरंग परमात्म्याला शरण जाण्यासाठी सांगतात ऐका सज्जन हो जोपर्यंत परमार्थमध्ये आपण शरण जात नाही ना तोपर्यंत आपला उद्धार होत नाही जीव जर कधी जीवाला शरण गेला त्याचा उद्धार होत नाही शिव जर कधी शिवाला शरण गेला तर ते योग्य आहे का नाही जोपर्यंत जीव त्या संतांना शरण जात नाही जोपर्यंत जीव त्या भगवान परमात्म्याला शरण जात नाही तोपर्यंत त्याचा उद्धार होत नाही म्हणून शरण जाण्यासाठी सांगितलं घरी बसायचं सांगितलं नाही मग एका साधकाने एका प्रश्न तुकोबरायला केला का हो तुकोबराय एका ठिकाणी तुम्ही सांगतात न लगती सायास जावे वनांतरा आणि सुखी येतो घरा नारायण बाबा वनामध्ये जाण्याची गरज नाही तो भगवान परमात्मा स्वतः आपल्या घरी येतो आणि एकीकडे सांगतात शरण जाऊ दारा पांडुरंगा तर तुकोबरायांना या ठिकाणी एक असं सांगायचंय बाबा जोपर्यंत हा नरदेह चांगला आहे जोपर्यंत हे हातपाय चांगले आहे तोपर्यंत त्या परमात्म्याला शरण जा ज्या दिवशी तुझे हातपाय थकतील त्या दिवशी घरी बसून चिंतन कर तो परमात्मा दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही विठाला शरण जा उदारा पांडुरंगा पांडुरंग शब्द वापरण्याच्या अगोदर तुकोबरायांनी उदारा शब्द वापरला उदारा मग उदारा शब्द वापरण्यामागचं नेमकं काय कारण आहे का सज्जन हो जो पांडुरंग परमात्मा आहे ना तो उदार आहे उदार ज्याचे विटेवरी ज्याची पाऊली समान आणि तोची एक दानशूर दाता मग किती उदार आहे हो तो पांडुरंग परमात्मा नुसतं तुम्ही सांगता म्हणून आम्ही ऐकायचं का ऐका ना मुठभर पोह्यासाठी त्या भगवान कृष्ण परमात्म्याने सुदाम देवाला अख्खं गाव सोनियाचं दिलं सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला मुठभर पोहे घेऊन त्याचे भेटी लागी गेला आणि मग काय केलं शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला बाबा रे मुठभर पोह्यासाठी त्या भगवान परमात्म्याने सुदाम देवाला संपूर्ण गाव सोनियाचं दिलं एवढा तो पांडुरंग उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी अनंत हे थोरी गरजता ती पवाडे अनंत हे थोरी गरजता ती पवाडे उदार तो हरी ऐसी कीर्ती चराचरी तो पांडुरंग परमात्मा उदार आहे आणि म्हणून त्याला शरण जायचं असतं की ज्याच्यापाशी सामर्थ्य असतं जो स्वतः मरणाच्या जबड्यात सापडलाय जो स्वतः मरणाच्या जबड्यात सापडल्यानंतर आपण जर त्याला शरण गेलो तर आपला उद्धार कसा होईल आपल्याला शरण त्याला जायचं आहे की ज्याची काळावरती सत्ता चालते आपल्याला शरण त्याला जायचं आहे की जो काळाच्या जबड्यातून सांगतात हरिविन तुला कोणी सोडविणार नाही बाबा म्हणून त्या परमात्म्याला शरण जा पण काका ऐका ना शोकांतिका आहे की आज आपण भक्ती करतोय कोणाची बाबा हे आपल्यालाच माहिती नाही
शरण जातो कोणाला हे आपल्यालाच माहिती नाही, नैवेद्य दाखवतो कोणाला हे आपल्यालाच माहिती नाही. अरे ताटात मावणार नाही एवढे पदार्थ त्या दैवताला त्या ठिकाणी दाखवल्या जातात, पण कोणत्या दैवताची सेवा केल्यानंतर आपलं कल्याण होईल हे देखील सुद्धा आपल्याला माहिती नाही. त्यावेळेस नाथबाबांना हे माहिती होतं की पुढे कलियुगामध्ये घोर त्या ठिकाणी पाप वाढणार आहे आणि लोक कुणाची भक्ती करेल हे त्यांना सुद्धा कळणार नाही. म्हणून त्या नाथबाबांनी त्यावेळेस एक भारूड लिहून ठेवलं. नाथबाबा सांगतात, शिळ्या तांब्याचे बाहुले केले, पाट मांडून वरी बैसविले, वस्त्र अलंकार गुंडाळिले आणि मना आले ते नाव ठेविले. गा अरे या जनाला वेळ लागलाय, तुम्ही भक्ती करता कुणाची, शरण जात्या कुणाला, नामस्मरण करत्या कुणाची. जे दैवताचं त्या काळाच्या जबड्यात सापडलंय त्या दैवताला शरण गेल्यानंतर ते दैवत आपली कशी सुटका करेल. शेंदरी हेंदरी दैवते कोण तुझी भूती घेते, शेंदरी हेंदरी दैवत कोण पूजे, आपल्या पोटात ते मागतेची देवदान, मागतेची देवदान, आपल्या इच्छे अनेक पिढी, आपल्या इच्छे अनेक पिढी, आपल्या इच्छी अनेक पिढी, आपल्या इच्छी अनेक पिढी, आपल्या पोटात ते मागतेची देवदान, मागतेची देवदान, आपल्या पोटात रडते मागतेची, आपल्या इच्छे अनेक पिढी, आपल्या इच्छी अनेक पिढी. शेंदरी हेंदरी दैवत. अरे ते शेंदरी हेंदरी दैवताच आपण त्या ठिकाणी भक्ती करतो बाबा. आणि मग अशा दैवताची भक्ती केल्यानंतर आपलं त्या ठिकाणी काय कल्याण होणार आहे. आणि मग आपलं कल्याण जर कधी व्हावं असं वाटत असेल ना, तर तो कोबर स्पष्ट त्या भगवान परमात्म्याचा पत्ता आपल्याला देऊन टाकतं. माय तो भगवान परमात्मा उदार आहे, त्याचं फक्त नामस्मरण तुम्ही करा, तुमच्या जीवनामध्ये हर एक आलेलं संकट तो परमात्मा दूर तो केल्याशिवाय हा उतरील पार, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार. दुसर नदीचा भव, दुसर नदीचा, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार. भवदुस्तर नदीचा भवदुस्तर नदीचा तो हा उतरील पार, तो हा उतरील तो हा उतरील पार, भवन दुस्तर हा नदीचा. बाबा त्या पांडुरंग परमात्मे वाचून त्या काळाच्या जबड्यातून आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही. म्हणून तुकोबरा उपदेश करता, बाबा संसारात आलेल्या जीवांवर उठा, जागा व्हा, वेग करा आणि त्या जो उदार असणारा पांडुरंग परमात्म्याला तुम्ही शरण जा. हे तुकोबरा सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात. आलिया संसार उठावे गगन, 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 आलिया संसार उठावे गगन.
अशी गोड साथ संगत असल्यानंतर कृष्णा बाबा का वाटणार नाही कीर्तन 2-3 तास करू, आहे की नाही? एका चढी एक रथी महारथी या ठिकाणी उपस्थित आहे की नाही? तू म्हणशील तुझं चालू दे बाबा, आमचं काही म्हणणं नाही. हा विठाला विठाला आणि मग आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंग. आणि मग भगवान परमात्म्याने जो नरदेह तुला दिलाय ना, तो नरदेह असा आहे की ज्या नरदेहामध्ये आल्यानंतरच या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याची भक्ती होते. एकमेव हा नरदेह असा आहे की ज्या नरदेह आल्यानंतर त्या परमात्म्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोटी. मग या नरदेहामध्ये आल्यानंतर त्या भगवान परमात्म्याची भक्ती, भगवान परमात्म्याची प्राप्ती आपण केली पाहिजे. असा असणारा हा नरदेह, पण या नरदेहावरती त्या काळाची सत्ता आहे. आणि असा असणारा हा नरदेह, या नरदेहाला एक दिवस काळ घेऊन जाईल एका ठिकाणी. तो गाली गाली कालवाटी याची बाई अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. गाली गाली कालवाटी याची बाई अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. बाबा तो काळ घडोघडी आपली वाट पाहतोय आणि काय अजून किती वेळ आहे हे सुद्धा त्या ठिकाणी तो वर्णन करतोय. ऐका, देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, या देहावरती त्या काळाची सत्ता आहे हे आपण पाहिलं. पण एका ठिकाणी तो कुबेरा वर्णन करतात, देह जाईल जाईल याची काळबा खाईल. बाबा रे, हा नरदेह जाणार आहे, याला काळ खाणार आहे. या देहाविषयी प्रत्येक संतांनी आपल्या वेगवेगळ्या मर्यादा, वेगवेगळे त्या ठिकाणी दृष्टांत, वेगवेगळे सिद्धांत आणि वेगवेगळे वर्णन त्या ठिकाणी वर्णन केलंय. या देहाविषयी ती मदालसा माता सुद्धा वर्णन करते. बाबा रे, हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा. आणि म्हणून तू काय कर, स्मरे त्या हरिहरा, शरण जाई गोविंदा. जोपर्यंत त्या भगवान परमात्म्याला आपण शरण जात नाही, तोपर्यंत आपला उद्धार होत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि मग असा असणारा हा नरदेह, या नरदेहावरती त्या भगवान परमात्म्याची सत्ता आहे आणि त्याचे उपकार आपल्यावरती आहे. ऐका, एक उदाहरण या ठिकाणी देतो. माईमाऊल्या समोर बसलेले आहे. आपण नाकामध्ये नथ घालतो. नथ नथ माहिती का? जी नथ, नथनी नथनी, ती नथ घालतो. आता काही काही महिला मंडळ नथ घालताना आपल्या पतीचं वर्णन करतात. पण ऐका, जी नथ आपण नाकामध्ये घालतो, त्या नथीचा मालक आपला जरी पती असले, पण नाक देणारा तो भगवान परमात्मा आहे. संत कबीरदास अगदी संक्षिप्त स्वरूपात सांगतो. संत कबीरदास त्या देहाविषयी वर्णन करतात. नथनी दे जिस यार ने, नथनी म्हणजे नथ, यार म्हणजे पती. नथनी दे जिस यार ने, उसी का सुमिरन करे बार बार. अरे, ज्या पतीने नथ दिली त्याचं एवढं वर्णन करतीये, आणि ज्या पांडुरंग परमात्म्याने नाक दिलंय त्यालाच तू विसरून गेली. नाक दिया जिस यार ने, उसी को ही भूल गई नार. ज्या पतीने आपल्याला नथ दिली त्याचं आपण तोंड भरून वर्णन करतो, पण ज्या पांडुरंग परमात्म्याने आपल्याला नाक दिलं त्याचं सुद्धा वर्णन आपण केलं पाहिजे. मग जो नरदेह त्या भगवान परमात्म्याने आपल्याला दिलाय, त्या नरदेहामध्ये आल्यानंतर त्या भगवान परमात्म्याचं भजन आपण या ठिकाणी केलं पाहिजे. विठाला विठाला. आणि मग हा नरदेह त्या भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक साधन आपल्याला दिलं. नरदेह निदान लागले हाती, रे
जोपर्यंत या ठिकाणी देतो आणि सेवा आटपण्याचा प्रयत्न करतो. पावसाचं वातावरण चालू आहे. पाऊस थोडा स्वरूपात चालू झालेला आहे आणि पुढील कार्यक्रम जेवणाचा अजून बाकी आहे. ऐका, एक उदाहरण देतो आणि कीर्ताची सांगता या ठिकाणी करतो. जशी या देहावरती त्या काळाची सत्ता आहे, तशी या माईकवरती सुद्धा या ऑपरेटरची सत्ता आहे. एक मुद्दा मी या ठिकाणी उपस्थित करतोय, तो सर्वांनी लक्ष देऊन ऐका. अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये कीर्तनाची सांगता या ठिकाणी करतो. जो नरदेह त्या भगवान परमात्म्याने आपल्याला दिलाय, तो नरदेह भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी दिलाय. मग तो नरदेह आपला झाला का बाबा? नाही. ज्या नरदेहामध्ये आपण राहतो, ज्या नरदेहामध्ये आपण भजन पूजन करतो, तो नरदेह जरी आपल्याला दिला, पण तो नरदेह आपला नाही. त्या नरदेहाचा जरी आपण वापर करतो, पण त्या नरदेहावरती कुठल्याही प्रकारचा अधिकार, कुठल्याही प्रकारची मालकी आपली नाही. उदाहरण आपल्यासमोर ठेवतो. हा माईक माझ्यासमोर सिस्टमवाल्यांनी दिलाय, गणेश भाऊंनी. या माईकचं डेकोरेशन चांगलं आहे, माईकची डिझायनिंग चांगली आहे, माईकचा आवाजही चांगला आहे आणि असा असणारा माईक कृष्णा बाबा मला आवडला. मग आता माईक आवडल्यामुळं हा माईक मी आता काढणार, खिशात घालणार आणि घरी घेऊन जाणार. जाऊ का गणेश भाऊ? जाऊ का माईक घेऊन? जा. वा वा वा. उदाहरण तर करेन त्यांचं तोंडापुरतं बहिण, पण हा म्हणताय विठाला विठाला. हा माईक जरी मला दिला, या माईकचं सिस्टम जरी गोड असलं, माईकची डिझाईन जरी गोड असली आणि हा माईक जरी माझ्या समोर असला आणि ह्या माईकचा वापर मी जरी 2 तास करत असलो, तर या माईकला मी घरी घेऊन जाऊ शकत नाही. कारण हा माईक जरी माझ्या समोर असला, तर या माईकवरती खरा अधिकार त्या ऑपरेटरवाल्या गणेश भाऊचा आहे. आणि म्हणून हा माईक कितीही मला आवडला, तरी या माईकला मी घरी घेऊन जाऊ शकत नाही. तसा हा नरदेह कितीही सुंदर असला, या नरदेहामध्ये कितीही दिवस आपण राहिलो, पण त्या नरदेहावरती खरा अधिकार त्या काळाचा आहे. त्या उंदीरा घेऊन जाये बोक, त्या उंदीरा घेऊन जाये बोक, तो उंदीर घेऊन जाये बोक, तो उंदीर घेऊन जाये बोक. तैसे काळ लोक रे तैसे काळ लोक देत हाचे हरी मुखी गाता, हर परी जिंदा हरी मुखी गाता. ऐसे काळ लोक देत हाचे हरी मुखी गाता, घेऊन जाये बो त्या उंदीरा, घेऊन जाये बो, घेऊन जाये बो. काय सुचक प्रमाणे पहा, तो उंदीर घेऊन जाई बोका. बाबा, तो उंदीर जसा बोका घेऊन जातो, तसा तो काळ येतो आणि आपल्याला घेऊन जातो. म्हणून सज्जन हो, सावध व्हा. त्या पांडुरंग परमात्म्याला शरण जा. आपला निश्चित स्वरूपात उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. जो नरदेह आपल्याला मिळाला आहे, त्या नरदेहावरती त्या काळाची सत्ता आहे, त्या धनावरती त्या कुबेराची सत्ता आहे आणि आपलं या मृत्यू लोकामध्ये काही नाही. हे तो कुब्बाराय सांगतात अभंगाच्या 2ऱ्या चरणात. देह काळाचे धन कुबेराचे, 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 देह काळाचे धन
बोलायसारखं भरपूर आहे, पण पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि म्हणून वेळेचं भान ठेवून बोलायचं ठरलं तर अजून 2 तास 2 चरणावरती सहज बोलता येईल. कारण अर्धायुष्य विश्वमाऊलीने अनुभरायच्या आळंदीमध्ये खर्ची घातलंय. पण चिंता करू नका, या ठिकाणी मी सेवा संपन्न करणार आहे. 12 वाजले आपला विधी, आपला टाईम या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय वर्णन करतात. तिसऱ्या चरणामध्ये तुकोबारा सांगतात, देता देवविता नेता नेवविता, इथे याची सत्ता काय आहे बाबा रे. देणारा भगवान परमात्मा आहे, नेणारा भगवान परमात्मा आहे. या मृत्यू लोकामध्ये आपली काहीही सत्ता नाही. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबारा सांगतात, निमित्ताचा धनी केला असे प्राणी आणि तुका म्हणी म्हणून व्यर्थ केला. बाबा रे, आपण या ठिकाणी निमित्त मात्र आहोत. करता करविता तो पांडुरंग परमात्मा, तो परमेश्वर आहे. म्हणून अशा परमेश्वराला तुम्ही त्या ठिकाणी शरण जा आणि आपल्या जगतात असणाऱ्या, आपल्या कल्याणरूपी असणाऱ्या संतांना शरण जाऊन आपला त्या ठिकाणी उद्धार करून घ्या, अशीच विनंती तुम्हा श्रोते सज्जन मायबापांच्या चरणी करतो. ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी येण्याचा योग आला, त्यांच्या जीवनामध्ये पुढील जी वाटचाल त्यांची आहे, ज्या वाटचालीसाठी जे निघाले, त्या वाटचालीमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, त्यांना सद्गती मिळावी आणि त्यांना सद्गती मिळून त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणापाशी थोडीशी का होईना पण जागा प्राप्त व्हावी, अशी विनंती त्या भगवान परमात्म्याच्या चरणी करतो. आमचे शिवानंद बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व गुणीजन मंडळीच्या उपस्थितीमध्ये ही सेवा या ठिकाणी संपन्न झाली. झालेली सेवा प्रभुनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पण तत्पूर्वी एकदा त्या पांडुरंग परमात्म्याचं आणि रुक्मिणी आईसाहेबाचं आपण मोठ्या प्रेमाने आपण भजन करू. सर्वांनी भजन करण्यासाठी आपले दोन्ही हात वर करा, दुःखा चॅनलच्या माध्यमातून. म्हणून सर्वांनी दोन्ही हात वर करा आणि माझ्या विठ्ठलाचं, रुक्मिणी आईसाहेबाचं एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देव, त्यांना हे संकटातून बाहेर पडण्याची शक्ती देव, हीच विनंती त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला करतो. झालेली सेवा प्रभुनाथ महाराजांची चरणी समर्पित करतो. सर्व गुणीजन मंडळींनी साथ दिली, त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि एकदा मोठे प्रेमाने माझ्या ज्ञानोबा रायचं भजन करतो. ज्ञानेश्वर माऊली.